बँकेचे लोन असलेला मालट्रक घेऊन त्याचे लोनचे हप्ते न भरता मालट्रक परत देण्यास नकार देत एकाने केडगाव येथील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत प्रदीप रावसाहेब गर्जे राहणार मोहिनीनगर केडगाव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। गर्जे यांनी अशोक लेलँड कंपनीचा मालट्रक बँकेचे लोन घेऊन खरेदी केला होता। तो मालट्रक त्यांनी भाऊसाहेब दशरथ काळे राहणार उमरे तालुका राहुरी यांना विकला। त्यावेळी काळे यांनी बँकेचे लोनचे हप्ते भरायचे आणि लोन नील झाल्यावर गर्जे यांनी मालट्रक काळे यांच्या नावावर करून द्यायचे ठरले होते। मात्र काळे यांनी बँकेचे लोन वेळेत न भरता ते थकवले। याबाबत गर्जे येताच विचारणा करण्यासाठी आणि मालट्रक पुन्हा माघारी घेण्यासाठी गेले असता काळे यांनी उडवाडूची उत्तरे दिली आणि मालट्रक परत देण्यास नकार दिला। आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर गर्जे यांनी गुरुवारी 8 फेब्रुवारीला सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब काळे याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 406 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।